एका प्रायव्हेट कंपनीमध्ये 7 ते 8 वर्ष जॉब केला. तिथं पर्मनंट जॉब होता, पगार व्यवस्थित होता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. पण त्यानंतर मी अचानक कंपनी सोडण्याचा निर्णय का घेतला, सगळं सुरळीत चालत असताना मी ती कंपनी अचानक का सोडली किंवा कंपनी सोडण्याचा निर्णय का घेतला आणि त्यानंतर गव्हर्नमेंट जॉबची तयारी कशाप्रकारे केली किंवा गव्हर्नमेंट जॉब करावा असं माझ्या मनात का आलं, तर आपण इथं चर्चा करणार आहोत. आणि माझे जे एक्सपिरियन्स आहेत प्रायव्हेट कंपनीसोबतचे, कारण मी जवळजवळ एक 7 ते 8 वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलं आहे. आणि आमची जी कंपनी होती त्यांचे प्रोजेक्ट वर्क असायचे आणि प्रोजेक्ट पूर्ण भारतभर असायचे त्यांचे, म्हणजे जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारतभर त्यांचे प्रोजेक्ट असायचे. आणि त्या कंपनीत काम करताना मी जवळजवळ एक 7 ते 8 राज्यांमध्ये काम केलं आहे, म्हणजे 7-8 राज्य मी फिरलो आहे. त्यातले शेवटचे जे 5 वर्ष होते मी ते दक्षिण भारतात, म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरला आणि तेलंगणा आणि काही भाग ओडिसामध्ये, छत्तीसगड, ओडिसा या सगळ्या भागात मी काम केलं आहे. तर अचानक कसं काय झालं किंवा अचानक माझं मन का परिवर्तित झालं किंवा मला कंपनीमध्ये काम करायची इच्छा का नाही राहिली, तर याच्यामागं बरेच कारणं होते. कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असताना एकतर तुम्हाला कामाचं प्रेशर असते, काम तुम्हाला भरपूर करून घेतात तुमच्याकडून, ते तर एक ठीक झालं. पण आपण इमानदारीनं काम केल्यानंतरही आपल्याला त्या कामाचा योग्य मोबदला तिथं मिळत नाही. पण पगार तरी ॲडजस्ट करून घेऊ, चला आपल्याला पगार कमी भेटेल, ठीक आहे. पण कंपनीमध्ये जे पॉलिटिक्स असते त्या पॉलिटिक्सला खूप माणसं वैतागतात. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही जर बघितलं तर 90% माणसे पॉलिटिक्सलाच परेशान असतात. ऑफिस पॉलिटिक्स खूप खराब गोष्ट असते. आणि त्या ऑफिस पॉलिटिक्समध्ये तुमचा जो बॉस जो आहे, तो बॉस जर समजा पॉलिटिक्सवाला असला तर तुम्ही कितीही इमानदारीने काम करा, तुम्ही कितीही तुमच्या कामाशी काम ठेवा किंवा तुम्ही कितीही कंपनीचा फायदा करून घ्या, तुम्हाला त्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही. तुम्हाला कुठल्याच गोष्टीचे फायदे भेटत नाही, तुम्हाला बोनस भेटत नाही, प्रमोशन भेटत नाही किंवा तुमचा पगार वाढत नाही. आणि तेच जर तुम्ही कंपनीमध्ये जाऊन थोडी चमचागिरी केली किंवा बॉसच्या पुढे मागे केलं तर तुमचा जास्त फायदा होऊ शकतो. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये असं खूप चालते, कारण ज्या माणसाकडे ऑथॉरिटी येते तो स्वतःलाच बॉस समजते आणि तो स्वतःच्या मर्जीने त्याला जसं वाटेल तशा प्रकारे तो कंपनी चालवते. तर आमच्या कंपनीत पण सेम असंच कंडिशन झाली होती. अँड इन्फ्रा असं त्याचं नाव होतं आणि आम्ही प्रोजेक्ट वर्क करायचो आणि त्यामुळे आम्ही कंटिन्यू बाहेरच राहायचो. आमचं जे हेड ऑफिस होतं त्यामध्ये आम्ही जायचोच नाही. तर आमचे साईड ऑफिस होते वेगवेगळ्या ठिकाणी. तर सर्वात आधी माझं भोपाळमध्ये ऑफिस होतं, त्यानंतर माझं ऑफिस हैदराबादमध्ये होतं. हैदराबादचं सिकंदराबाद आहे, तिथं आमचं ऑफिस होतं. आणि त्या ऑफिसच्या अंडरमध्ये मी साऊथमध्येच काम करायचं. शेवटचे 5 वर्ष मी साऊथमध्ये काढलेत. तर अशा प्रकारे आमचं काम व्यवस्थित चालू होतं. प्रोजेक्ट वर्क असायचे, तिथं काही भाषेचा प्रॉब्लेम यायचा, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या. पण जेव्हा आपल्या कामाचं जे आपल्याला आपण इमानदारीनं जे वर्षभर काम करतो त्याचा आपल्याला मोबदला मिळण्याचा जेव्हा वेळ येते तर तेव्हा तो योग्य मोबदला भेटत नव्हता. कारण आमच्या जे डिपार्टमेंट होतं त्याचा जो हेड होता आमचा AGM काळे नावाचा एक माणूस होता आणि खूपच पॉलिटिक्स खेळणारा माणूस. म्हणजे प्रत्येक गोष्टीत काही ना काही हे होतं. आणि आमची कंपनीची एक पॉलिसी खूप चुकीची होती की जे माणसं वर्षानुवर्षे त्या कंपनीमध्ये कंटिन्यू काम करत आहेत तर त्यांना कुठलाच ते फायदा देत नव्हते किंवा त्यांचा पगार वाढत नव्हते. पण काही माणसं 2 वर्ष कंपनीत करायचे काम, त्यानंतर 2 वर्ष कंपनी सोडून द्यायचे, कुठंतरी भटकून यायचे आणि परत आले की त्यांना पगार वाढून भेटायचा. तर म्हणजे याची विचित्र प्रकारची पद्धत होती. आणि हा पण माणूस अगोदर आमच्या कंपनीत होता. तर तेव्हा तो जेव्हा कंपनी त्याने सोडली तेव्हा त्याला 50-60 हजार काहीतरी पगार होता. आणि जेव्हा तो 2-3 वर्षाच्या बाद फिरून आला तेव्हा त्याला 1,20,000 काहीतरी पगार भेटला आणि त्याला आमच्या डिपार्टमेंटचा हेड बनवून टाकला. तर अशा प्रकारे मग काय झालं की हा माणूस असा होता की आता त्याला पगार तर एवढा मोठा भेटला, मग आता माझा पगार मी कसा सिद्ध करू की मी कंपनीच्या कसं उपयोगाचा आहे किंवा मी कंपनीची कॉस्ट कटिंग कशी करू शकतो. तर हे सगळं पद्धत दाखवण्यासाठी तो काय करायचा, आमचे पगार कट करायचा किंवा आमचे पगार वाढूच द्यायचा नाही. किंवा कंपनीने जेव्हा आता 2012ची गोष्ट आहे, कंपनीने ठरवलं होतं की आपली जी प्रोजेक्टची टीम आहे तर ती व्यवस्थित काम करत आहे आणि त्यांच्या सर्वांचे पगार वाढले पाहिजेत. तर असा प्रपोजल ठेवलं. पण यानं काय केलं, जे सिनियर लेवलचे माणसं असतात त्यांचे पगार वाढवू दिली आणि आम्ही जो होतो त्यावेळेस आम्ही ज्युनियर लेवललाच होतो, तर आमची पगार वाढ होऊच दिली नाही. आणि 2012मध्ये आम्ही परमनंट झालो होतो. कंपनी आम्हाला तेव्हाच परमनंटची लेटर देणार होती आणि त्यानंतर बऱ्याच फॅसिलिटी आम्हाला भेटल्या असत्या. पण या माणसानं काय केलं, ती आम्हाला लेटरच दिली नाहीत. आम्हाला लेटर दिले 2015मध्ये. आणि जेव्हा आम्हाला 2015मध्ये लेटर भेटले त्याच्यावर आम्ही डेट बघितली तर डेट होती 2012 की 2012लाच आम्ही परमनंट झालो. पण 3 वर्ष या माणसानं आम्हाला दाखवलंच नाही. आणि 2015मध्ये आम्हाला केव्हा भेटलं, हा माणूस जेव्हा कंपनी सोडून गेला तेव्हा.
नवीन तिथं AGM आला आणि नवीन AGMने आम्हाला ते लेटर दिले परमनंटचे. तर अशा प्रकारचं पॉलिटिक्स असते प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर हे एक कारण आहे. बऱ्याच लोकांसोबत असं घडते की त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला भेटत नाही. त्यामुळे बरेच लोक प्रायव्हेट जॉबमध्ये परेशान असतात आणि त्यांना असं वाटते की आपण सरकारी जॉबमध्ये ट्राय करायला पाहिजे किंवा काहीतरी स्वतःचा बिझनेस करायला पाहिजे किंवा असं खूप साऱ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात किंवा खूप साऱ्या प्रकारची मानसिकता असते किंवा काम करताना आपल्याला समाधान वाटत नाही किंवा आपण जे काम करतो आहे फक्त बरेच लोक असे असतात की ते मजबुरीने काम करतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्तीत जास्त जे लोक काम करतात ना त्यातले खूप म्हणजे 60-70% जे लोक असतात ते फक्त मजबुरी असते किंवा घर चालवायचं आहे किंवा एक त्यांच्या मनात एक भीती असते की हा जर जॉब मी सोडला दुसरा जॉब मला भेटेल नाही भेटेल, या जॉबमध्ये आता सध्या तरी स्टॅबिलिटी आहे किंवा एक महिन्याच्या शेवटी एक पगार येत आहे. तर त्याच्यावरच सगळे लोक म्हणजे त्याच्यावरच समाधानी मानून जे काम करत राहतात. अशा प्रकारचेच लोक जास्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतात आणि त्यातले जे 30% जे लोक असतात तर ते काहीतरी वेगळा विचार करतात. काही लोक कंपनी सोडतात, काही लोक स्वतःचं काहीतरी काम करतात किंवा काही लोक गव्हर्नमेंट जॉबच्या नादी लागतात किंवा दुसरी कंपनीत तरी बघतात. तर अशा प्रकारे प्रायव्हेट सेक्टरमध्ये चालत राहते. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सगळेच लोक खराब असतात असं नाही, त्याच्यामध्ये खूप चांगले लोक पण असतात. आणि ज्यावेळेस 2012चा इन्सिडेंट झाला त्यावेळेस आमच्या कंपनीमध्ये 2 प्रकारचे लोक होते. एक प्रकारचा माणूस होता आमचा AGM. ते AGMने काय केलं की स्वतःचा पगार 60,000वरून 1,20,000पर्यंत वाढवून घेतला आणि आमच्या बाकीच्या पोरांचे पगार नाही वाढवले. आणि वरचे जे सिनियर लेवल असते त्यांना सांगितले की नाही या पोरांचे पगार वाढायची काही गरज नाही आणि हे तसेच ॲडजस्ट होऊन जातील. आता आम्ही ज्युनियर लेवल होतो, आम्हाला वरच्या घटना काही माहीतच होत नव्हत्या त्यावेळेस. हे आम्हाला नंतर कळलं की याने असं सांगितलं की यांचे पगार नाही वाढवले तरी चालून जाते, जे सिनियर लेवलचे त्यांचे यंदा वाढवा आणि यांचे आपण नंतर बघू. मग त्यांनी आमचे पगार वाढूच दिले नाही. आणि सेम टाईम आमचं चेन्नई ऑफिस होतं, तिथले आमचे वलयपती म्हणून एक साहेब होते, ते चेन्नई ऑफिसचे हेड होते, सिनियर लेवलचे माणूस. त्यांना पण हा कंपनीचा सेम मेल गेला की यावेळेस आपण असं ठरवलं की सिनियर लेवलचे आपण माणसांचा पगार वाढवतो आहे. त्या साहेबांचंही काहीतरी म्हणजे 40-50 हजार पगार वाढत होता, पण त्यांच्या अंडरमध्ये जे माणसं होते त्यांचा पगार वाढणार नव्हता. तर त्या माणसानं डायरेक्ट रिफ्यूज केले प्रपोजल. त्या माणसाचं म्हणणं होतं की जर पगार वाढवसान तर सर्वांचा वाढवा, माझा वाढवसान तर माझ्या अंडरमध्ये जे लोक आहेत त्यांचा पण वाढवा, नाही तर मग मलाही पगार वाढ नको. म्हणजे 2 प्रकारचे माणसं असतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये. एक असतात मतलबी आणि दुसरे माणसं असतात लीडर, टीम लीडर ज्यांना आपण म्हणतो की ते स्वतः म्हणजे आपल्यासोबत जे काम करणारे असतात किंवा आपल्या अंडरमध्ये जे काम करणारे लोक असतात त्या सर्वांना सोबत घेऊन चालतात, त्यांच्याकडून काम करून घेतात पण त्यांना त्याचा योग्य मोबदला देतात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ देत नाहीत किंवा त्यांच्या कामाचा त्यांना योग्य मोबदला कसा भेटेल तर याचंही ते लक्ष ठेवतात. तर असे 2 प्रकारचे लोक असतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर असे प्रत्येक कंपनीची काहीतरी वेगवेगळी स्टोरी असते. तर आमच्या कंपनीची ही या प्रकारची स्टोरी होती आणि त्यानंतर आम्ही 2018पर्यंत या कंपनीमध्ये काम केलं आहे. खूप चांगली कंपनी होती, खूप काही शिकायला भेटलं, पैसे पण भेटले. आणि त्यानंतर मग 2018मध्ये असं ठरलं की बस झालं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणं इथं काही खरं नाही, किती वर्ष केलं काही करून काही उपयोग नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणून मी तिथं राजीनामा देऊन नंतर दुसरा मार्ग निवडला.